सुखी आणि आनंदी संसारासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, नवरा-बायकोचे नाते हे मानवी जीवनातील सर्वात पवित्र, नाजूक आणि सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. दोन पूर्णपणे वेगळ्या कुटुंबात वाढलेली दोन माणसे जेव्हा विवाहाच्या बंधनात एकत्र येतात, तेव्हा केवळ दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबे, दोन संस्कृती आणि दोन विचारविश्वे एकमेकांशी जोडली जातात. म्हणूनच लग्न हा केवळ एक समारंभ नसतो, तर तो आयुष्यभर चालणाऱ्या सहप्रवासाची सुरुवात असते. या प्रवासात आनंद असतो, जबाबदाऱ्या असतात, समजूतदारपणा असतो आणि कधीकधी मतभेदही असतात. पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एकमेकांची साथ देत राहणे हाच खऱ्या संसाराचा पाया असतो. विवाह म्हणजे फक्त दोन माणसांनी एकत्र राहणे नव्हे, तर एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीत हातात हात घालून पुढे जाणे होय. संसारात आनंद असतो, जबाबदारी असते, संयम असतो, कुटुंबाची जाणीव असते आणि भविष्याची काळजीही असते. या सगळ्या गोष्टींचा संगम म्हणजे विवाह. त्यामुळे लग्न हा जीवनातील असा क्षण असतो ज्यामुळे माणसाला पूर्णत्वाची जाणीव होते. पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हणतात, यामागेही मोठा अर्थ दडलेला आहे. जसं शरीराचा एक भाग दुसऱ्याशिवाय अपूर्ण असतो, तसंच पती आणि पत्नी एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. पतीमुळे पत्नीला आधार मिळतो आणि पत्नीमुळे पतीला आयुष्याला अर्थ मिळतो. या दोघांनी मिळूनच एक घर तयार होतं आणि त्या घरातून एक कुटुंब घडतं. पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीची जाणीव. संसार हा केवळ एका व्यक्तीचा नसतो, तो दोघांचाही असतो. त्यामुळे दोघांनीही वेळोवेळी आपली भूमिका समजून घेतली पाहिजे. कधीकधी परिस्थिती अशी असते की स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून जोडीदाराला समजून घेणे गरजेचे असते. चार लोकांमध्ये वागताना एकमेकांचा मान राखणे, एकमेकांना सन्मान देणे आणि गैरसमज दूर ठेवणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण विवाह हे एक पवित्र बंधन आहे आणि त्या बंधनाचा आदर दोघांनीही आयुष्यभर जपला पाहिजे. संसार करताना मतभेद होणे हे पूर्णपणे स्वाभाविक आहे. दोन माणसे जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये फरक असणारच. पण मतभेद म्हणजे नाते तुटण्याचे कारण नसते. उलट त्या मतभेदांना समजून घेऊन त्यातून योग्य मार्ग काढणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट असते. अनेक वेळा असे होते की मोठ्या संकटाच्या वेळी माणूस शांत राहतो, पण एखाद्या छोट्याशा कारणावरून मोठे भांडण होते. याचे कारण बहुतेक वेळा त्या क्षणाची मानसिक अवस्था असते. म्हणूनच रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यांना दुखावतात. नवरा-बायकोच्या भांडणात नेहमी कोणाची चूक असते हा प्रश्न महत्त्वाचा नसतो, तर त्या भांडणानंतर नाते कसे टिकवायचे हा प्रश्न महत्त्वाचा असतो. अनेक वेळा समाजात असे मानले जाते की नेहमी बायकोनेच माघार घ्यावी, पण प्रत्यक्षात तसे नसते. संसार हा दोघांचा असतो, त्यामुळे माघार घेण्याची तयारी दोघांमध्येही असली पाहिजे. कधी पतीने समजून घेतले पाहिजे, तर कधी पत्नीने. जेव्हा दोघेही अहंकार बाजूला ठेवून नात्याला महत्त्व देतात, तेव्हा ते नाते अधिक मजबूत होते. स्त्रियांना त्यांच्या जोडीदारामध्ये फक्त पतीच नव्हे तर एक मित्र, एक साथीदार आणि एक विश्वासू व्यक्ती दिसायला हवा असतो. त्यांना असा नवरा हवा असतो ज्याच्यावर त्या निसंकोचपणे विश्वास ठेवू शकतील, जो त्यांच्या भावनांना समजून घेईल, त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देईल आणि संकटाच्या वेळी त्यांच्यासोबत उभा राहील. स्त्रीला हे जाणून घ्यायचे असते की तिचा जोडीदार तिच्याशी प्रामाणिक आहे आणि तिची साथ कधीही सोडणार नाही. पती-पत्नीच्या नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा दोघेही मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलतात, तेव्हा अनेक गैरसमज आपोआप दूर होतात. आपल्या भावना, चिंता आणि अपेक्षा जोडीदारासमोर मोकळेपणाने मांडणे आवश्यक असते. पण संवाद करताना आदर आणि प्रेम यांचा विसर पडू नये. कठोर शब्द नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात, तर समजूतदार शब्द नाते अधिक जवळ आणतात. संवादाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ऐकण्याची क्षमता. अनेकदा आपण बोलण्यावर जास्त भर देतो, पण समोरच्याचे ऐकणे विसरतो. जेव्हा आपण जोडीदाराचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो, तेव्हा त्याला वाटते की त्याच्या भावनांना महत्त्व दिले जात आहे. यामुळे नात्यात विश्वास वाढतो. संसाराच्या प्रवासात सुख आणि दुःख हे दोन्ही येत असतात, पण त्या दोन्ही परिस्थितींमध्ये एकमेकांची साथ सोडू नये. जेव्हा पती-पत्नी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तेव्हा कोणतेही संकट त्यांना पराभूत करू शकत नाही. एकत्रितपणे संकटांचा सामना केल्याने नाते अधिक मजबूत होते. विश्वास हा वैवाहिक नात्याचा पाया असतो. विश्वासाशिवाय प्रेम टिकू शकत नाही. जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढत जाते. विश्वास तुटला की नातेही कमकुवत होते. म्हणूनच विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नये. प्रेम टिकवण्यासाठी एकमेकांचा आदर करणेही आवश्यक आहे. लहान लहान गोष्टींमध्ये एकमेकांचे कौतुक करणे, एकमेकांच्या प्रयत्नांची दखल घेणे आणि त्यांच्या भावनांना समजून घेणे या गोष्टी नात्याला उबदार ठेवतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते की संसार म्हणजे परिपूर्णतेचा शोध नाही, तर समजूतदारपणाचा प्रवास आहे.
पती-पत्नी दोघेही परिपूर्ण नसतात, पण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिले तर त्यांचे नाते अधिक सुंदर बनते. म्हणून मित्रांनो, नवरा-बायकोचे नाते हे केवळ एक सामाजिक करार नाही, तर दोन हृदयांचे आणि दोन आत्म्यांचे मिलन आहे. या नात्यात प्रेम, विश्वास, संयम आणि आदर असेल तर संसार सुखाचा होतो. आणि जेव्हा दोन माणसे एकमेकांच्या हातात हात घालून जीवनाचा प्रवास करतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संकटही छोटे वाटू लागते.